श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। सेवा या गोष्टीला कोणताही पर्याय किंवा त्याच्या ऐवजी कोणतीही तडजोड नाही। सेवा, देवपूजा, अध्यात्म हे अध्यात्माच्या जागेवर आहे। त्याची जागा ना कधी कोणी घेतली आहे, ना कोणी घेऊ शकते, ना कधी कोणी घेऊ शकेल असा अध्यात्म आहे। त्यामुळे आपल्याला अध्यात्माचा मार्ग कधीच सोडायचा नाहीये। ईश्वरी कृपा आणि परमेश्वराचे वरदान असल्याशिवाय आपला ना जन्म शक्य आहे ना आपला मोक्ष शक्य आहे। त्यामुळे सगळ्यात आधी दंडवत आपल्या गुरूंना, आपल्या कुलदेवी मातेला, आणि त्यानंतर मग हे जे युनिव्हर्सचे वगैरे उपाय आपण सांगत आहोत हे सगळे। मात्र आपल्या आत्म्याशी रोज बोलणे, ब्रह्मांडाशी कनेक्ट राहणे, युनिव्हर्सशी कनेक्ट राहणे यासारखे सुख आणि यासारखा आनंद या जगामध्ये कोणताच नाहीये। जेव्हा आपण, मी तुम्हाला सकाळीही सांगितले, 4 वाक्य रोज बोला। सकाळचा व्हिडिओ जाऊन नक्की बघा। त्यासाठी तुम्हाला कोणाशीच नाही तर स्वतःशीच बोलायचे आहे। दिवसातून 3 ते 4 वेळा तुम्हाला स्वतःशी बोलायचे आहे। काय बोलायचे आहे हे देखील सांगितलेले आहे। त्याचप्रमाणे काल रात्रीचाही व्हिडिओ जाऊन बघा। सध्या याची सिरीजच चालू ठेवलेली आहे मी। जेवढे माझ्याकडे याचे नॉलेज आहे तेवढे सगळे तुमच्यापर्यंत मला पोचवायचे आहे। म्हणजे मी जे वर्क माझ्यावर केलेले आहेत, इतर कोणावर केलेले आहेत, असे आणि असेच व्हिडिओ फक्त मी तुमच्यापर्यंत आणत आहे जे ऍक्च्युअली मध्ये वर्क करतात। तर युनिव्हर्स मध्ये खूप ताकद आहे हे माझं 100 नाही 1000 वेळा आतापर्यंत सांगून झालेलं आहे। किती लोकांना पटलं किंवा किती लोकांना काम झालं हे सुद्धा आपण कमेंट सेक्शन मध्ये बघत असतो। आता परवाच एक कमेंट आला होता की ताई, तुम्ही दिलेल्या एंजल नंबरनी माझं आयुष्य खूप बदलून गेलं आणि मॅजिकल रित्या बदलून गेलं। ते मी दिलं म्हणून नाही, तर ते युनिव्हर्सच्या मनात होतं आणि त्या व्यक्तींची तेवढी प्रबळ इच्छा होती की आपलं हे काम व्हावं। आता बघा, जर मी आत्ता इथे बसून म्हटलं की मला अक्कलकोटला जायचंच आहे, मनातून मी ठाम निश्चयच केला, तर आपोआपच तुम्ही जर 4 दिवस हे सतत बोलाल मला जायचंच आहे, तर 5व्या दिवशी आपोआपच तुम्हाला येऊन कोणीतरी म्हणेल मी अक्कलकोटला चालले आहे, गाडीत जागा आहे, येतीस का? किंवा आपोआपच तुम्ही स्टँडवर जाल आणि एसटी लागली आहे का बघाल आणि तुमचं अचानक ठरेल की आज मी अक्कलकोटला चाललेले आहे। असं माझ्या बाबतीत नक्की घडावं, कारण मला खूप गॅप पडलाय अक्कलकोटचा आणि आता खरंच राहत नाहीये। मी युनिव्हर्सकडे तेच मागत आहे, महाराजांपाशी तेच मागत आहे की लवकरात लवकर मला तुमच्याकडे बोलवा, आणि तो दिवस लवकरच येणार आहे याची मला खात्री आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। 21 जूनच्या आधी जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत आहे तर तुमच्यापेक्षा नशीबवान कोणी नाही। मात्र घाबरू नका। 21 जून नंतर जरी तुम्ही हा बघितलात आणि ही रेमेडी जर केली तर तुम्हाला तेवढेच सक्सेस मिळेल। पण 21 जूनला याचे विशेष महत्त्व आहे। ते का, कसे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि ऑल वर क्लिक करा, जेणेकरून माझा नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळेल, आणि हे संपूर्णपणे मोफत आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। 21 जूनला पोर्टल येत आहे 369 याचे। कसे ते तुम्हाला सांगते। तुमच्या इच्छा पूर्ण या दिवशी करण्याचे सामर्थ्य युनिव्हर्स मध्ये 100% आहे। 21 जून, आता 21 जूनच का, 21 जूनलाच ही टेक्निक का वापरायची आहे हे सुद्धा मी सांगते। सगळ्यात आधी निकोला टेस्ला यांनी ही 369 मेथड आपल्या इथे आणली होती। निकोला टेस्ला यांनी अशा अनेक मेथड्स आपल्यापर्यंत खूप म्हणजे मॅजिकली रित्या आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। ब्रह्मांडाशी कलेक्टिंग आपण ऊर्जा या दिवशी प्राप्त करून घेणार आहोत। असा हा दिवस आहे 21 जून, ज्या दिवशी हे पोर्टल बनत आहे। का ते तुम्हाला सांगते। आता बघा, 21 ची बेरीज 2 + 1 3 होते, 2 + 1 3। 21 महिना आहे 6वा, म्हणजे 3 आणि 6
2 + 1 3, महिना जून 6वा 3 6 आणि 2025 ची बेरीज केली तर येतात 9. सॉरी थोडा गॅप आला. तर बघा पुन्हा एकदा सांगते, 21 तारीख 2 + 1 3, त्यानंतर 6वा महिना म्हणजे 3 6 आणि 2025 2 + 2 + 5 म्हणजे 9. 3 6 9 चे पोर्टल आलेले आहे आणि अत्यंत मॅजिकली हे आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला 3 6 9 या दिवशी पोर्टल ओपन होत आहे आणि या दिवशी तुम्ही बोललेल्या लिहिलेल्या इच्छा डायरेक्ट आपले सबकॉन्शियस माइंड जे आहे ते युनिवर्स पर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी तुम्हाला खूप काही कष्ट करण्याची गरज लागणार नाही, म्हणजे माइंडसेट करण्याची गरज लागणार नाही, कारण 3 6 9 हे पोर्टल ओपन होत आहे. आता हे जे पोर्टल वगैरे लँग्वेज आहे ते आपले निगोला टेस्ला यांचे आहे. अगदी सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं तर या दिवशी ब्रह्मांडीय ऊर्जा जागृत होत आहे. या तारखेमुळे 3 6 9 तुम्हाला माहिती आहे 3 6 9 एक टेक्निक आहे जी लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये वापरली जाते आणि या दिवशीच्या संपूर्ण अंकांमध्ये ही बेरीज तंतोतंत बसत आहे. याला म्हणतात पोर्टल, बाकी काही नाही, अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं एक स्वप्न ठरवायचं आहे, 100 नाही, एकच तुमचं स्वप्न हवं आहे. समजा आता माझे स्वप्न आहे की मला महिन्याला 5 लाख 3 लाख मला उत्पन्न हवं आहे. थोडं जास्त होत आहे पण सांगते, मी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. 5 लाख जस्ट एक्झाम्पल देत आहे की माझे महिन्याचे उत्पन्न 5 लाख रुपये आहे. तर तुम्हाला एक वही घ्यायची आहे. 21 तारखेला सकाळी उठून फ्रेश झालात, आंघोळ वगैरे नाही, नुसते फ्रेश झालात की शांत जागेवर बसायचे आहे. गॅलरी असेल गॅलरीत आसन घेऊन किंवा बसलात तरी चालेल. आकाशाकडे एकदा बघा, थँक्यू युनिवर्स म्हणा. सकाळीच तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे असे 3 वेळा डीप ब्रीदिंग करा. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स असं तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू असे तुम्हाला म्हणायचे आहे. थँक्यू युनिवर्स, युनिवर्सला धन्यवाद मानायचे आहे तुमच्या आयुष्यात आजपर्यंत जे काही चांगलं घडलं. त्यानंतर लगेचच एक वही पेन तुमच्यापाशी घेऊनच बसायचं आहे. वहीवर तुमची इच्छा 3 वेळा लिहायची आहे. आता ती कशी लिहायची आहे की थँक्यू 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 किंवा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, मी खूप आनंदी आहे, मला 3 लाख रुपये पेमेंट मिळत आहे, मिळणार आहे, पाहिजे आहे, नाही, मला 3 लाख रुपये पेमेंट मिळत आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू, मी खूप हॅपी आहे. कळलं तुम्हाला वाक्य? आता मी हे जे वाक्य आहे की मला 3 लाख रुपये पेमेंट आहे, या जागेवर तुमचं कोणतंही वाक्य येऊ शकतं. मला नोकरी लागली आहे, माझी बदली झाली आहे, मी परीक्षा पास झालो किंवा झाले आहे, मला इंटरव्ह्यू छान माझा पास झाला आहे, मला नोकरी लागली आहे, मला बाळ झालं आहे, मला घर माझं स्वप्नातलं पूर्ण झालं आहे. व्हॉट एव्हर म्हणजे काहीही तुम्ही लिहू शकता. चांगल्या गोष्टी आणि प्रेझेंट टेन्स मध्ये कशा लिहायच्या? झाले आहे, मिळत आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू. हे झाले सकाळी एकदा लिहायचे. त्यानंतर दुपारी 4 वाजता त्याच पेजवर, आता इथं 3 वेळा लिहिलं, इथं 6 वेळा लिहायचं, त्याच पेजवर 6 वेळा लिहायचं. भाषा तीच, इच्छा तीच आणि रात्री झोपण्याच्या आधी एकदा 9 वेळा लिहायचं. 3 6 9 असं तुम्हाला लिहायचं आहे. या दिवशी 3 6 9 अशी सेम टेक्निक तुम्हाला ओळीने 3 दिवस करायची आहे. एकही दिवस चुकवायचा नाही. 3ही दिवस म्हणजे 21 22 23 या तारखेला तुम्हाला हे जे आहे रिच्युअल तो करायचा आहे. ओळीने 3 दिवस तुम्हाला 3 6 9 ची टेक्निक वापरायची आहे. अत्यंत पॉवरफुल दिवस आहे. आठवणीने करा. ना कोणता खर्च आहे, ना कोणत्या नियम आहेत, ना कोणत्या अटी आहेत. लागणार आहे एक वही आणि पेन, निळा पेन, काळा घ्यायचा नाही, निळा किंवा हिरवा. निळाच घ्या कारण तो 100% घरामध्ये असतो. सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा, रात्री 9 वेळा
असे 21, 22, 23 या 3 तारखेला तुम्हाला करायचे आहे। आता ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ लेट पोहोचेल त्यांनी काय करायचं, जागो तब सबेरा ज्या दिवशी बघाल त्या दिवशीपासून सुरुवात करून 3, 6, 9 ही टेक्निक तुम्ही कधीही वापरू शकता। मात्र जर 21 तारखेला बघत असाल तर ऍक्च्युअली तुम्ही नशीबवान आहात आणि खरोखर तुमच्यासाठी युनिव्हर्सचा हा संदेश आहे, हे विसरू नका आणि 100% करा। आता हे प्रश्न अध्यात्मातले आहेत तरीही सांगते, कारण कमेंट मध्ये येतील। पिरियड असेल, सुतक असेल, काहीही असेल तरी करू शकता, कारण ह्याचा संबंध वही, पेन आणि तुमचं हे माइंड। लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा सांगते, ज्या चुका मी आयुष्यात केल्या आहेत त्या तुम्ही करू नका। कधीही निगेटिव्ह बोलू नका, निगेटिव्हिटीकडे वळू नका। मी थोडीशी जात होते मध्ये मध्ये, पण स्वतःला पॉझिटिव्ह बनवण्यात आणि स्वतःला पुन्हा एकदा उभं करण्यात माणसाला वेळ लागतो, म्हणून निगेटिव्ह व्हायचंच नाही, अजिबात निगेटिव्ह व्हायचं नाही। दिवसातून 100 वेळा तुमच्या डोक्यात निगेटिव्ह विचार येतात, कारण आपण एक माणूस आहोत, पण त्या विचारांना लगेचच हाकलायचं आणि ते जे विचार येतात ते लगेच आपल्या डोक्यातून रिमूव्ह करायचे आणि पॉझिटिव्हिटी भरायची। मुलांना दूध देताय, मुलांना पाणी देताय, स्वयंपाक बनवताय, त्या प्रत्येक गोष्टीत तुमची पॉझिटिव्हिटी घालायची। दूध देताय, चहा देताय, हलवताय किंवा गाळताय, माझा मुलगा खूप सुंदर पास झालाय, त्याचं आरोग्य खूप छान आहे, खूप उत्तम आहे, तुम्ही त्या एनर्जीज प्रत्येक गोष्टीत घाला। म्हणूनच संत महाराजांनी म्हटलेलं आहे की अन्न करणारी स्त्री ही नेहमी प्रसन्न हवी। म्हणूनच पूर्वीच्या काळामध्ये बघा की मासिक धर्म असेल तर त्या स्त्रीला स्वयंपाक करून देत नसत। त्याचं कारण काय, तर ते काही अपशकुनी वगैरे नाहीये, तर तिला ते दुखत असतं, तिचं ऍक्च्युअली माइंड डिस्टर्ब असतं आणि त्यामुळे तिला तो स्वयंपाक करून दिला जात नसे। जेवढी स्त्री प्रसन्न याने स्वयंपाक करेल तेवढा तो चविष्ट तर बनेल, तेवढाच तुम्हाला तो यशाकडे नेईल, आणि जेवढे तुम्ही रागाच्या भरात स्वयंपाक कराल तेवढा तुम्हाला तो दुर्दशेकडे नेईल। म्हणून स्वयंपाकाचे 1 तास मोठे मोठे जिथं अन्नदान रोज घडतात, जसं की महाराजांच्या इथे गोंदवलेला, तिथे बघा जप केल्याशिवाय स्वयंपाकाला सुरुवात करत नाही। सगळ्यांनी मिळून 1 माळ जप करायची, स्वयंपाक करायचा। तुम्ही आणि मी पण हेच करतो, मी पण हेच करते। स्वयंपाक करताना श्री स्वामी समर्थ जप मी कधीही सोडत नाही, किंवा अन्नपूर्णा मातेचा कोणताही जप, तो जर केलात आणि आपल्या घरच्यांना ते खाऊ घातलं तर ते एक म्हणतात ना नैवेद्य बनतो। त्यामुळे सगळं करा। यावर अजून बरेच व्हिडिओ येतील, मात्र हा दिवस खूप महत्त्वाचा होता, म्हटलं आपण व्हिडिओ करूया। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। व्हिडिओ आवडला का नक्की सांगा। व्हिडिओ खूप कष्टाने तुमच्यापर्यंत आणते, एक लाईक कृपया करा, कमेंट मध्ये थँक यू युनिव्हर्स आणि तुमची इच्छा लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।